ही जी इमेज तुम्ही बघताय, हे जे छायाचित्र तुम्ही बघताय किंवा एक व्हिडिओ सुद्धा सतत व्हायरल होतोय, तो आहे 22 वर्षाच्या शर्मिष्ठा पनोली हिचा. शर्मिष्ठा पनोली हिला कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. 30 मेला तिला अटक करण्यात आली आणि 13 जूनपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. आता ही शर्मिष्ठा पनोली कोण? तर ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतानाच ती लॉ कॉलेजमध्ये पुण्यामध्ये तिचं शिक्षण सुद्धा घेते आहे. ती वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ करते आणि पहलगाम हल्ल्यादरम्यान असाच तिने एक व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओ असं भाष्य करत होता की 3-4 देशामधले असे कलाकार आहेत जे विशिष्ट धर्माचे आहेत आणि ते आपल्या सिनेमामध्ये तर देशासाठी जीव देण्याची भाषा करतात, पण प्रत्यक्षात जेव्हा देशाकरता बाजू घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र बंगून बाळगतात. अशा प्रकारचा एक व्हिडिओ तिने केलेला होता आणि तो व्हिडिओ तिने का केला तर तिचे जे फॉलोअर्स आहेत, देशभरामध्ये तिचे फॉलोअर्स आहेत आणि त्यामध्ये एका पाकिस्तानी फॉलोअरनं तिला पहलगाम हल्ल्यादरम्यान एक प्रश्न विचारलेला होता. त्यावर उत्तर देताना म्हणून तिने हा व्हिडिओ केलेला होता. हा व्हिडिओ केल्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यावर खूप मोठ्या प्रमाणात तिच्यावर टीका होऊ लागली. काहींनी तिला धमकी दिली, काहींनी तिला बलात्काराची धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर साधारण परिस्थिती बघता तिने तो व्हिडिओ डिलीट केला आणि माफी देखील मागितली. पण तरी देखील कोलकात्यामध्ये तिच्यावर तक्रार दाखल झाली आणि त्यानंतर 30 मेला तिला पोलिसांनी अटक केली. दरम्यानच्या काळात तिला गुरुग्राममधनं अटक करण्यात आली. तिला जेव्हा नोटीस पाठवली अटकेसंदर्भातली, त्यानंतर ती फरार झालेली होती आणि तिला 30 मेला कोलकाता पोलिसांनी अटक केली. तेव्हाचा हा व्हिडिओ आणि ही इमेज तुम्ही बघताय. पोलीस तिला पोलीस व्हॅनमध्ये घेऊन जात आहेत आणि तेव्हा खूप आजूबाजूला तिच्या गर्दी जमली आहे. ती काहीतरी मीडियाशी बोलू पाहते आहे, पण तिला बोलू दिलं जात नाही आहे. अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता. पण या शर्मिष्ठाविषयी उत्सुकता खूप वाढली. तिला अटक झाली आहे एवढंच कळलं, पण तिला का अटक झाली, त्याच्या मागचं कारण काय, तिचा व्हिडिओ काय सांगत होता, हे सगळं कुठेतरी मिस होत होतं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला काय वाटतं, हा खरोखर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे का तिने केलेला व्हिडिओ चूक होता? तुमचं मत काय, तुमचं म्हणणं काय? तुम्ही शर्मिष्ठाच्या बाजूने आहात की विरोधात आहात? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.